तर आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे। या अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे, कारण या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे हे गाजण्याची शक्यता आहे। तर एकीकडे हिंदी भाषा सक्ती विरोधातला जो जीआर जारी करण्यात आला होता, त्या विरोधात विरोधक आक्रमक झाले होते। तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय, काय अपडेट? अंकिता, आपण बघू शकतो आजपासून पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होत आहे। खरं पाहायला गेलं तर आज छोटंच कामकाज आहे, शोक प्रस्ताव आहे आणि पहिला दिवस म्हणून असणार आहे। पण मात्र पुढचे 3 आठवडे मुंबईतील विधान भवन या ठिकाणी पावसाळी अधिवेशनाला सुरुवात जी आहे ती होत आहे। 18 तारखेपर्यंत हे अधिवेशन असणार आहे आणि अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही खूप मोठा कालावधी अधिवेशनाचा घेतलेला आहे, कारण की प्रत्येक आमदाराचं आणि विरोधकांचं सोबत सत्ताधाऱ्यांचं सगळ्यांचंच म्हणणं जे आहे ते आम्हाला ऐकून घ्यायचं आहे आणि त्याकरिता इतका मोठा अधिवेशनाचा कालावधी जो आहे तो घेण्यात आलेला आहे। सोबतच पाहायला गेलं तर त्रिभाषेचा जीआर जो आहे तो काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर नेमका ठाकरे बंधू आता एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि अर्थातच 5 तारखेला उद्धव ठाकरे यांच्याकडनं सेलिब्रेशन जे आहे ते करण्यात येणार आहे मोर्चाच्या ऐवजी। पण आता राज ठाकरे यांची देखील एक बैठक बोलवण्यात आली आहे, त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का या अधिवेशनानिमित्त हा पण एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो विधान भवनच्या बाहेरचा असणार आहे। सोबतच अनेक विरोधकांचे गोष्टी ज्या आहेत त्या देखील सुरू आहेत। ईडीच्या कारवाया असतील किंवा जुने जे घोटाळे आहेत ते त्यांच्यावर देखील सत्ताधारी नेमकं काय बोलतात आणि कशा पद्धतीने विरोधकांना घेरतात हे पण महत्त्वाचं आहे। आणि सोबतच विरोधक देखील सत्ताधाऱ्यांना चांगलंच सर्व मुद्द्यांवरनं घेरताना दिसून येतील। शेतकरी कर्जमाफी असेल किंवा मग शक्तीपीठ महामार्ग असेल, असे अनेक मुद्दे जे आहेत ते चर्चेले जाऊ शकतात। सोबतच विकास कामांबद्दल देखील जोरदार चर्चा या ठिकाणी होऊ शकते, कारण की कुठेतरी मंत्र्यांना निधी जो आहे तो मिळत नाहीये, अशा पद्धतीने सातत्याने तक्रार जी आहे ती करण्यात येत आहे। शिवसेनेचे असतील किंवा काही भाजपचे मंत्री देखील आहेत, त्यांच्याकडनं देखील अशी तक्रार होत आहे की अजित पवार आम्हाला निधी देत नाहीयेत। यावर देखील काय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता मिळतो का, आणि होणारं डिसेंबर महिन्यातलं हिवाळी अधिवेशन जे असतं त्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये विरोधी पक्ष नेता असणार का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आज या अधिवेशनामध्ये पुढच्या 3 आठवड्यात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।